का इकडे एक मंदिर आहे आणि असं एक मंदिर बांधलंय. आता ते करतात, आपण नाही कुणाची नावं घ्यायची. आपल्याला जेवढं जमलं आपण केलं. निर्मळ धर्म करणारी करते ते. आता ही लिंबातली आहे बघा, लिंब बघितलं आतमध्येच घेतलं आणि देऊळ बांधलं. ही पण मंदिरच नव्हती पहिली. ही कोकणातली आहे का? कोकणातली आहे ही. ए कोकणातली आहे ही, कोकणातली. बघा असं परिस्थिती आहे इकडला. केवढा लिंब आहे मोठा, लट जुना खट. आणि ते पारद्याचा माणूस आहे ते करतात. आणि हो का मशनभूमी दिसत असन थोडी थोडी त्या झाडाच्या आड आहे बघा. पाक इकडे येऊन बसली या. गावगावाचं देव मरणाचं हे करतात. आई करते पूजा, मी धरला कॅमेरा. आमचं देवदेव पहिलं सगळ्याचं झाल्यावर आम्ही निवांत आमुष्याला करायचं, तर टायमच भेटत नसायचा ना. म्हणून का तेलाचं वगळतो ते आलं तर त्याला भ्यायचं एवढं. आणि तात्याला तसं म्हणला आणि ती तर काय करतोय, दुसऱ्याला लावलं. हां ही जो चापा कुठून आणले? जाऊ दे. नारळ तर 10 नारळ लागते. सगळं देवधर्म होते. उभा फुटला, आडवा बी फुटला आणि उभा बी फुटला. उदबत्ती हे काय खाली लावली की हे पुढं कोणाचा आहे? बाया बी निर्मळ ठेवत नाही, त्या घेतात तिथं टाकते. त्या तिकडं पारद्याची वस्ती आहे. असं परिस्थिती आहे गावाबाहेरचा. पाक गावाबाहेर येऊन बसलेले. लय आम्ही स्वच्छता करायचं, लय म्हणजे लय. आई तर इथंच असायची, संध्याकाळी 7 आणि 8 वाजायचे तिला यायला. लय मोठा लिंब आहे. धुवून काढायचं पहिलं हे सगळं. माणसं इथं झोपायचे, आता कोण नाही करत. जेवण नाही म्हणत नाही, ह्याला माहिती किती हे आलते बाय. ह्यांना बी पप्पाला मागितले, पोरांनी दिलं पैसे काढून. वर्गणीला ह्याला काय जेवायला दिले आणि कमी पडत. वर्गणीला ही सगळ्याला करता. ही निर्मळ धर्म नाही त्याला करता येत. पारोस ही देवाला मात्र मी म्हणलं होतं सकाळीच जा तिकडे. मला देवाचं खायचं म्हणलं ना तर देवाचं करावं पण लागतं. खाण्याचा विशेष नसतो. काय खायला तर काय भेटत नारळ.
त्याला साधं झाड कुठं नाही तर म्हणल्यावर काय एवढे वर्गणी काढून ही 2 मंदिर आमच्या वडिलांनी बांधलेत बघा वर्गणी कर. आता ज्याच्याकडे दिलंय का नाही ते तर काय इथं खोकले आहे खोकले आहे. पहिलं माणसं म्हणायची फुटानं लाह्या दाखवलं का हां तर नाही बघा खोकले आहे इथं. आणि ही मंदिर बांधलंय बघा किती मोठं आहे सांगा बरं. 4-5 पत्र्याचं आहे. पाक अडचणीत देवी येऊन बसली आहे. पहिलं आम्ही नेवात खायासाठी पळत यायचं. पहिली बारख्यापणाची जिंदगी अलगच होती. हुडपणा तर झालं बघा इथलं. आता तिकडं आपलं घरचं कुलदैवत आणि तिकडे एक लक्ष्मी काय माहिती फोन लावतोय वाटतं ते बाडीचं. बघा ही खोकले आहे आणि ही कशातली आहे कोकणातली आहे आणि ही मरई लक्ष्मी आहे आणि तिकडं लक्ष्मी. तिन्ही देव तिन्ही कोपऱ्याला बसले ते काय करावं. तर हा गायचं चाललंय. मी आलते आई संग ही कळशी भरून हात अवघडतो ना म्हणून. इथं नाही वे दायत्याला दाख निमा अर्ध देव करते. बघा हे लक्ष्मी असं मंदिर आहे. चला कसं वाटतं आमच्या गावाकडलं देव नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि कुणाकुणाचे इथं देवधर्म आहेत करता तुम्ही आखाड्यात नक्कीच सांगा. कारण मला तर असं वाटतं की कारण सगळी दुनिया करते. कारण आखाडा महिना ही देवाचाच असतो खेळता. कुठं राहिलं काय माहिती. तर चला पंचफळ राहिलं कुठं.